आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात 16% वाढ. सीसीआयने देखील एका आठवड्यामध्ये कापसाच्या दरामध्ये केली 3 वेळा वाढ. कापूस दर एप्रिल महिन्यामध्ये पार करणं 9,000 रुपयांचा टप्पा. राज्यात कापूस दर हे आता जवळजवळ 8,300 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी गेलेले आहेत. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर युद्धजन्य परिस्थिती असेल, शिवाय शेजारील देशांकडून कापसाला वाढलेली मागणी असेल, याशिवाय सीसीआयनं कापसाचे बाजारभाव हे वाढवलेले असतील, सरकी तेलाच्या दरामध्ये झालेली वाढ असेल, याच संदर्भात त्या ठिकाणी कापसाचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढू लागले आहेत. नेमकं या एप्रिल महिन्यामध्ये कापसाचे दर हे 9,000 रुपयांचा टप्पा खरंच पार करणार का, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, कापसाचे जे बाजारभाव आहे ते कापसाचे बाजारभाव मागणी आणि पुरवठ्याचं गणित असेल, याशिवाय कापूस देशामध्ये किती आयात होते, सीसीआयची खरेदी असेल, याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला काय दर मिळतोय, या सर्व गोष्टींवरती कापसाचे दर हे अवलंबून असतात. सध्या आपण जर का कापसाचे राज्यातील बाजारभाव जर का पाहिले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे, मग त्यामध्ये जालना बाजार समिती असेल, अकोला बाजार समिती असेल, हिंगणघाट बाजार समिती असेल, याशिवाय पारशिवनी बाजार समिती असेल, वडवणी असेल, सावनेर असेल, यासारख्या बाजार समित्यांमध्ये कापसाला जवळपास 8,300 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी दर मिळतोय. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर सध्याची युद्धजन्य परिस्थिती आहे आणि जागतिक बाजारातील कापसाच्या आयातीवरती या युद्धामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रमुख कापूस उत्पादक देशांमधून त्या ठिकाणी आता मागणी वाढलेली आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे मानवनिर्मित कापड, ज्याला की आपण पॉलिस्टर असे म्हणतो, ज्याचे भाव त्या ठिकाणी 15 ते 30% वाढले, ज्यामुळे नैसर्गिक कापसाची जी काय मागणी आहे ती आता वाढलेली आहे. तिसरं जे काय कारण आहे ते बाजारभाव वाढीचं, ते म्हणजे बांगलादेश असेल, चीन, व्हिएतनाम यासारख्या देशांनी, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांच्याकडून महागाईमुळे कापूस आयात त्या ठिकाणी कमी केलेले आहे आणि याचमुळं भारताच्या कापसाला मागणी ही आता वाढलेली आहे. तसा भारत जो काय देश आहे हा कापूस निर्यातदार देश त्या ठिकाणी मानला जातो. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर शेतकऱ्यांकडं कापसाचा जो काय स्टॉक आहे तो सध्याला त्या ठिकाणी अतिशय कमी आहे, जो की शेतकऱ्यांनी सर्व जो काय कापूस आहे तो आता सीसीआयला विकला आहे आणि यामुळं सीसीआयने देखील हा जो काय कापूस आहे तो आता त्या ठिकाणी विक्रीसाठी काढला आहे आणि या विक्रीसाठी काढलेल्या कापसाचे दर हे आठवड्यामध्ये 3 वेळा त्या ठिकाणी सीसीआयने वाढवलेले आहे. कापसाचा जो काय साठा आहे सीसीआयकडं तो जवळपास 104 लाख गाठींच्या पुढं आहे, जो मागच्या हंगामात 100 लाख गाठींपेक्षा त्या ठिकाणी जास्त होता. सीसीआयने मार्चमध्ये कापसाच्या विक्री भावामध्ये 1900 रुपयांची वाढ केलेली आहे. विक्रीला मागील काळामध्ये प्रतिसाद कमी होता, परंतु मागील 2-3 आठवड्यामध्ये विक्री वाढवल्यामुळे सीसीआयने भाव देखील त्या ठिकाणी वाढवलेले आहेत. चौथं आणि सर्वात महत्त्वाचं जे काय कारण आहे तर ते सरकीचं जे काय तेल असतं, ज्याला की आपण कॉटन सीड ऑइल असं म्हणतो, तर या तेलामध्ये खाद्यतेलाच्या आयातीवरती त्या ठिकाणी बंदी घातल्यामुळं आणि महागाईमुळे सरकी तेलाची जी काय मागणी आहे ती आता वाढलेली आहे, ज्यामुळं सरकीच्या तेलाचे बाजारभाव देखील त्या ठिकाणी आता वाढलेले आहे आणि याचा सकारात्मक परिणाम हा कापूस बाजारभावावरती त्या ठिकाणी झाल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसतं. एकंदरीतच युद्ध अधिक काळ जर का चाललं तर महागाई ही त्या ठिकाणी कायम राहील आणि पॉलिस्टर ज्याला की आपण मानवनिर्मित कापड असं म्हणतो याच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी वाढ होईल. नैसर्गिक कापसाच्या भावावरही त्या ठिकाणी स्थिरता येईल आणि बाजारभाव हे त्या ठिकाणी जवळपास 9,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी वाढून जातील असं एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर शेजारच्या देशांकडून देखील कापसाला जी काय मागणी आहे ती आता वाढत आहे. शिवाय कापूस उत्पादक राज्यांमध्ये देखील कापसाची आवक ही त्या ठिकाणी चांगली असून उत्तर भारतामध्ये आवक कमी आहे आणि गुणवत्तेचा कापूस त्या ठिकाणी कमी पडतोय, म्हणून देशांतर्गत मागणी देखील त्या ठिकाणी कापसाला वाढत आहे. एकंदरीतच आपण जर का बघितलं तर जागतिक युद्ध असेल, कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ असेल आणि शेजारील देशांकडून त्या ठिकाणी कापसाची मागणी सतत होत असताना सीसीआयला देखील कापसाच्या दरामध्ये वाढ करावी लागत आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांकडे देखील कापसाचा स्टॉक त्या ठिकाणी कमी असल्यामुळे याचा जो काही अधिक फायदा आहे तो त्या ठिकाणी सीसीआयलाच होत आहे. परंतु जे काय उरलेले शेतकरी आहे ज्यांच्याकडे कापूस आहे त्यांना देखील आता चांगले बाजारभाव हे त्या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर का कापूस विकायचा असेल तर कापसाचे रोजचे बाजारभाव पाहून कापूस विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं.